गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण CNS सिस्टीम मधला नेक्स्ट टॉपिक डिस्कस करणार आहोत. टॉपिकचं नाव आहे अँटी डिप्रेशन ड्रग्स. जे ड्रग डिप्रेशन मध्ये यूज केले जातात त्या ड्रग विषयी आपण जाणून घेणार आहोत. CCMP एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू हा टॉपिक 2 मार्कच्या दृष्टीने विचारला जाऊ शकतो किंवा 4 मार्कच्या दृष्टीने. लॉंग क्वेश्चन यावर विचारले जाण्याचे चान्सेस फार रेअर आहेत. तर यामध्ये क्लासिफिकेशन आपण पाहणार आहोत आणि त्याआधी डिप्रेशनची पॅथोफिजिओलॉजी आपण डिस्कस करणार आहोत. जसं आपण अँटीसायकोटिक ड्रग डिस्कस करताना आधी पॅथोफिजिओलॉजी ऑफ सिझोफ्रेनिया डिस्कस केली होती, तसंच इथं डिप्रेशनचा जो कॉज काय आहे किंवा पॅथोफिजिओलॉजिकल चेंजेस होतात किंवा कोणते न्यूरो ट्रान्समीटर किंवा केमिकल्स जे ब्रेन मधले आहेत त्यांची लेवल अल्टर झाल्यामुळे डिप्रेशन होतं ते जाणून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण ऍक्च्युअल ड्रगच्या मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ओव्हरऑल डिस्कस करणार आहोत. आणि इंडिव्हिज्युअल ड्रग्स मध्ये आपण त्यांचे कंपॅरिझन पाहणार आहोत. तर एक्झामच्या दृष्टीने हे शॉर्ट नोट पॉइंट ऑफ व्ह्यू काय विचारला जाऊ शकतो तेही मी ज्यावेळेस आपले क्वेश्चन्स म्हणजे ज्यावेळेस आपला टॉपिक मधले जे ड्रग्ज येतील ह्या टॉपिक मधले त्या ड्रग डिस्कस करताना मी डिस्कस करेन. तर ऑलरेडी मागच्या वर्षीचे व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केले होते. काहींनी ते व्हिडिओ अँटी डिप्रेशनचा पाहिलाय असेल आणि PDF फॉर्मॅटमध्ये मी आता नोट्स सुद्धा सेंड केलेले आहे ग्रुपवर. तर आता स्लाइड जी डिस्प्ले झाली तुम्हाला रीडेबल आहे का? दिसते हो तर? सर. ओके, आहे ठीक. सर. बोल. ओके. ओके. आता आपण बेसिक गोष्टी जाणून घेणार आहोत. हे एक्झाम मध्ये तुम्हाला ह्या स्लाइड वरच तुम्हाला कोणी काही विचारणार नाहीये. पण आधी त्या आजाराविषयी जर माहित असेल आपल्याला तर ड्रग्ज लक्षात ठेवायला सोपे जातात. तर आपण पाहिलं होतं की जेव्हा अँटीसायकोटिक डिस्कस करत होतो मी, त्यामध्ये आपण पाहिलं होतं की त्यामध्ये अफेक्टिव्ह डिसऑर्डर जे आहेत त्यामध्ये मूड डिसऑर्डर येतात. ओके, त्यात मॅनिया, डिप्रेशन, बायपोलर डिसऑर्डर येतात. तर हे अफेक्टिव्ह डिसऑर्डर आहे. ओके. आणि यामध्ये एक तर म्हणजे 3 प्रकारचे पेशंट असू शकतात. डिप्रेशन स्टेट जी आहे ती हाय डिप्रेशनचे एक्झॅक्ट ऑपोजिट हायपर ऍक्टिव्ह त्याला मॅनिया म्हणतात. आणि बायपोलार बायपोलार म्हणजे काही वेळेस पेशंट डिप्रेशन मध्ये असतो, काही वेळेस तो मॅनिया मध्ये असतो. एक मिनिट. तर तर एक मिनिट. ओके, रेकॉर्डिंग चालू आहे. ओके. डिप्रेशन हे युनिपोलर किंवा बायपोलर असू शकतं. आता मी ते डिस्कस केलं. आता डिप्रेशन जे आहे हे एक तर युनिपोलर डिप्रेशन हे रिएक्टिव्ह असू शकतं किंवा एंडोजिनस डिप्रेशन असू शकतं. रिएक्टिव्ह याचा अर्थ आहे की काही स्ट्रेसफुल इव्हेंट असेल लाईफमध्ये किंवा डिस्ट्रेसिंग सर्कमस्टान्सेस झाले लाईफमध्ये, तर त्याला रिएक्शन म्हणून पेशंट डिप्रेशन मध्ये जातो. आणि दुसरं आहे एंडोजिनस डिप्रेशन. आणि जे एंडोजिनस डिप्रेशन आहे, इट इज द मेजर डिप्रेशन अँड रिझल्ट फ्रॉम बायोकेमिकल ॲबनॉर्मॅलिटी इन द ब्रेन. जे एंडोजिनस डिप्रेशन असतं ते ब्रेनमध्ये जे केमिकल्स आहेत त्यांच्या ॲबनॉर्मॅलिटीमुळे दिसून येतं. आता डिप्रेशनचे सिम्पटम तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. सॅडनेस, होपलेसनेस, लो सेल्फ इस्टीम, लॉस ऑफ इंटरेस्ट इन लाईफ. काही पेशंट्स मध्ये सुसाइडल थॉट येतात. लवकर थकतं, फटीग येतं, लॉस ऑफ ॲपेटाईट, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, स्लीप डिस्टर्बन्स, हे डिप्रेशनचे सिम्पटम्स आहेत. बायपोलर डिसऑर्डर मध्ये अल्टरनेटिंग एपिसोड्स असतात मॅनिया आणि डिप्रेशनचे. आता तुम्हाला स्टार्टिंगलाच मी सांगितलेलं आहे मॅनिया इज एक्झॅक्टली ऑपोजिट ऑफ डिप्रेशन. मग त्यामध्ये हायपर ऍक्टिव्ह स्टेट असते. मूड हायर लेवलला असतो. इलेशन, ओव्हर इन्थुझियम, ओव्हर कॉन्फिडन्स असतो. आणि कधी कधी ॲग्रेशन असतं, इरिटेशन असतं. तर ती मॅनियाची स्टेट झाली. तर आता यामध्ये डिप्रेशनचं
याच्यामध्ये इंडोजिनस डिप्रेशन जे होतं, ज्यात केमिकल ॲबनॉर्मॅलिटी इन द ब्रेन आपण पाहिलं होतं. तर दोन हायपोथेसिस आहेत, त्या मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर हे डिप्रेशन जे आहे, त्यात एक हायपोथेसिस पॅथोफिजिओलॉजी मध्ये बुक्स मध्ये मेन्शन केलेली आहे, मोनोअमाइन हायपोथेसिस. आणि ब्रेन मधला कॉर्टिकल आणि लिम्बिक सिस्टीम याच्याशी रिलेटेड केमिकल ॲबनॉर्मॅलिटी असते. काय आहे ती केमिकल ॲबनॉर्मॅलिटी? अकॉर्डिंग टू मोनोअमाइन हायपोथेसिस, आता हे फार महत्वाचं आहे. ही पॅथोफिजिओलॉजी जर समजली तुम्हाला, तर तुम्हाला कोणते ड्रग डिप्रेशन मध्ये उपयुक्त ठरू शकतात ते लक्षात ठेवायला सोपं जाणार आहे. तर अकॉर्डिंग टू द हायपोथेसिस, डिप्रेशन इज कन्सिडर्ड टू बी ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ मोनोअमाइन. मग कोणते आहे मोनोअमाइन? सिरोटोनिन, नॉरएपिनेफ्रिन, डोपामाइन इन कॉर्टिकल अँड लिम्बिक सिस्टीम. म्हणजेच मोनोअमाइन हायपोथेसिस नुसार डिप्रेशन इज कन्सिडर ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ मोनोअमाइन इन द कॉर्टिकल अँड लिम्बिक सिस्टीम. सिरोटोनिन, नॉरएपिनेफ्रिन, डोपामाइन हे मोनोअमाइन्स आहेत. त्याच्या डिफिशियन्सीमुळं लिम्बिक सिस्टीम आणि कॉर्टिकल एरियामध्ये याच्या डिफिशियन्सीमुळं हे डिप्रेशन दिसून येतो. दुसरी आहे न्यूरोट्रॉपिक हायपोथेसिस. तर या हायपोथेसिस नुसार जे काही ग्रोथ फॅक्टर्स आहे ब्रेन मध्ये, ओके, एक्झाम्पल ब्रेन डिराईव्ह न्यूरोट्रॉपिक फॅक्टर हा ग्रोथ फॅक्टर आहे. ब्रेन डिराईव्ह न्यूरोट्रॉपिक फॅक्टर अँड इट कंट्रोल न्यूरोजेनेसिस. न्यूरोजेनेसिस ह्या ग्रोथ फॅक्टरवर डिपेंड असते, ब्रेन डिराईव्ह न्यूरोट्रॉपिक फॅक्टर. आणि लॉस ऑफ न्यूरोट्रॉपिक फॅक्टर leads to atrophic changes in the certain parts of the brain and is associated with depression. म्हणजे हे न्यूरोट्रॉपिक फॅक्टर लॉस झाल्यामुळं, त्यांच्या लेव्हल कमी झाल्यामुळं काही ब्रेन मधल्या पार्ट्स मध्ये ॲट्रोफिक चेंजेस होतात आणि दिस इज असोसिएटेड विथ डिप्रेशन. म्हणजे ब्रेन डिराईव्ह न्यूरोट्रॉपिक फॅक्टर आणि अदर नर्व ग्रोथ फॅक्टर जे आहेत, त्यांची लेव्हल जर कमी झाली तरीही न्यूरोजेनेसिस अफेक्ट होतं आणि हे डिप्रेशनशी रिलेटेड आहे, असोसिएटेड आहे. हे जे ब्रेन डिराईव्ह न्यूरोट्रॉपिक फॅक्टर आहे, नर्व ग्रोथ फॅक्टर आहे, हे फिलिंग, इमोशन, बिहेवियर, कॉग्निशन कंट्रोल करतं. तर ही न्यूरोट्रॉपिक हायपोथेसिस आहे. मग आपण दोन हायपोथेसिस पाहिला. आता याच्यामध्ये काय आहे की ट्रीटमेंट कशी याची आहे, कोणते ड्रग्स याच्यात इफेक्टिव्ह आहे. तर जे ड्रग कॉर्टिकल किंवा लिम्बिक सिस्टीम मध्ये, सिनॅप्टिक क्लेपमध्ये सिरोटोनिन, नॉरएपिनेफ्रिन किंवा डोपामाइनची लेवल वाढवतील, ते ड्रग आपण मुख्यतः याच्यामध्ये यूज करतो. आणि हे ड्रग्स यूज केल्यामुळं, हे जे मोनोअमाइनची लेव्हल वाढल्यामुळं ते न्यूरोजेनेसिस व्यवस्थित होईल. ब्रेन डिराईव्ह न्यूरो ग्रोथ फॅक्टर जो आहे त्याची लेवल वाढेल, न्यूरोजेनेसिस होईल आणि इम्प्रूव्हमेंट ही जी आहे डिप्रेशन मध्ये होते. तर आपल्याला माहित आहे की मोनोअमाइनच्या डिफिशियन्सीमुळं कॉर्टिकल एरियामध्ये किंवा लिम्बिक सिस्टीम मध्ये जे डिफिशियन्सी आहे त्याच्यामुळं डिप्रेशन येतं. आणि आपला एम आहे की ही मोनोअमाइनची लेव्हल जी आहे ती ब्रेन मध्ये वाढली गेली पाहिजे. तर कोणकोणते ड्रग्स ह्यासाठी उपयुक्त ठरू शकतील ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. एक मिनिट. ओके. ओके. तर आपण आता पॅथोफिजिओलॉजी मध्ये पाहिलेलं आहे की डिफिशियन्सी ऑफ मोनोअमाइन रिस्पॉन्सिबल फॉर डिप्रेशन.
आणि हे मोनोअमाइन्स ची लेवल कोणत्या एरियामध्ये कमी झाल्यामुळे डिप्रेशन होतं? कॉर्टिकल आणि लिम्बिक सिस्टीम मध्ये. लिम्बिक. ओके. त्यामध्ये मग सिरोटोनिन आहे, त्याला आपण 5-HT म्हणतो. ओके. त्यानंतर नॉरएड्रेनालिन आहे, त्याला आपण नॉरइपिनेफ्रिन असं म्हणतो. आणि काही प्रमाणात डोपामाइन पण आहे. ओके. आता डिप्रेशन ट्रीट करायचं असेल तर ह्या मोनोअमाइनची लेवल काय झाली पाहिजे? लिम्बिक वाढवा. सिस्टीम वाढली. मग हे कसं होतं ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. आता हे जे सिरोटोनिनचे न्यूरॉन्स आहेत त्याच्यात प्री सिनेप्टिक न्यूरॉन असतं, पोस्ट सिनेप्टिक न्यूरॉन असतो. ओके. प्री सिनेप्टिक आणि पोस्ट सिनेप्टिक. यामध्ये वेसिकल्स मध्ये हे सिरोटोनिन स्टोअर असतं. ओके. वेसिकल्स मध्ये सिरोटोनिन स्टोअर असतं. आता जे ड्रग उपयुक्त आहेत त्या ड्रगच्या ज्या मेकॅनिझम्स विषयी मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ओके. दुसरं आहे नॉरइपिनेफ्रिन ट्रान्सपोर्टर, सॉरी नॉरइपिनेफ्रिन, सॉरी सिम्पॅथेटिक न्यूरोट्रान्समीटर नॉरइपिनेफ्रिन. तर नॉरइपिनेफ्रिनला नॉर ॲड्रेनालिन असं म्हणतो. तर जे सिम्पॅथेटिक न्यूरॉन आहे प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये नॉरइपिनेफ्रिन हा प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये व्हेसिकल मध्ये स्टोअर असतो. ओके. आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनवर काय असतात? रिसेप्टर असतात. तर सिरोटोनिनच्या न्यूरॉनमध्ये पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनवर सिरोटोनिन रिसेप्टर असतील. तर 5-HT म्हणजे रिसेप्टर. आणि यामध्ये ॲड्रेनर्जिक न्यूरॉन किंवा सिम्पॅथेटिक न्यूरॉन मध्ये सिम्पॅथेटिक रिसेप्टर असतील आणि आपल्याला माहिती आहे ते कोणते? अल्फा आणि बीटा. तर लिम्बिक सिस्टीम मध्ये किंवा कॉर्टिकल एरियामध्ये यांची लेवल कमी झाल्यामुळं डिप्रेशन येतो. तर ही लेवल ही सिनॅप्टिक क्लेपमध्ये कमी झालेली असते. तर प्री सिनॅप्टिक आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन म्हणजे जी लिम्बिक सिस्टीम किंवा कॉर्टिकल एरियामध्ये जे न्यूरॉन्स आहे त्या न्यूरॉन्स मध्ये प्री सिनॅप्टिक आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनच्या मध्ये जी जागा असते त्याला काय आपण म्हणतो? प्री सिनॅप्टिक सिनेप्टिक. सिनॅप सिनेप्टिक क्लेप. सिनॅप्टिक क्लेप. क्लेप. ओके. क्लेप. सिनॅप्टिक लेफ्ट. ओके. त्यामध्ये ती लेव्हल हे झालेली असते. ओके. आता एक लक्षात घ्या की हे 5-HT जे आहे सिरोटोनिन हे प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये मधून रिलीज होतं आणि सिरोटोनिन रिसेप्टर जे आहे पोस्ट सिनॅप्टिक त्यावर ऍक्ट होतं. त्याचप्रमाणे हे जे नॉरइपिनेफ्रिन आहे हे प्रीसिनॅप्टिक सिम्पॅथेटिक न्यूरॉन मधून रिलीज होतं आणि ते कशावर ऍक्ट होतं? पोस्ट सिनॅप्टिक ॲड्रेनर्जिक रिसेप्टर किंवा सिम्पॅथेटिक रिसेप्टरवर ऍक्ट होतं. बरोबर आहे. तर आता याच्या पुढचं गोष्ट मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ह्या मोनोअमाइन्सच्या मेटाबॉलिझमसाठी माऊ एन्झाईम लागतं. कोणतं आहे? माऊ, मोनोअमाइन ऑक्सिडेज. त्याचे किती टाईप आहे? दोन. मोनोअमाइन दोन. ऑक्सिडेज ए ए आणि बी. आणि बी. आपण मोनो अमाइन ऑक्सिडेज बी हे पाहिलं होतं की डोपामाइनचं मेटाबॉलिझम जास्त करतं आणि माऊ बी इन्हिबिटर्स आपण पुढे यूज करतो पार्किन्सोनिझम मध्ये. पार्किन्सन. ओके. आणि हे जे माऊ ए एन्झाईम आहे हे माऊ ए एन्झाईम हे 5-HT, नॉरइपिनेफ्रिन आणि डोपामाइन त्या सगळ्यांचं मेटाबॉलिझमसाठी महत्वाचं आहे. डोपामाइनच्या मेटाबॉलिझमसाठी माऊ बी जास्त उपयुक्त आहे, पण माऊ एने पण काही प्रमाणात होतं आणि त्याचबरोबर सिरोटोनिन आणि नॉरएपिनेफ्रिनच्या मेटाबॉलिझम ही माऊ एन्झाईम मुळे होतो. लक्षात आलं? ओके. आता एक लक्षात घ्या की अजून एक पॉइंट तुमच्याशी डिस्कस करायचा आहे की हे माऊ एन्झाईम हे इथं सिनॅप्टिक क्लेप मध्ये असतात. ओके. मग हे माऊ एन्झाईम काय करतील? ओके. हे माऊ एन्झाईम काय करतील? जे सिरोटोनिन रिलीज होतं सिनॅप्टिक क्लेपमध्ये किंवा नॉरइपिनेफ्रिन रिलीज होतं. ओके. नॉरइपिनेफ्रिन सिनॅप्टिक क्लेपमध्ये त्याचं मेटाबॉलिझम करेल का? नाही करतील. म्हणजे माऊ
A enzyme is responsible for metabolism of what? 5-HT, नॉरएपिनेफ्रिन आणि डोपामाइन. Dopamine. लक्षात आलं? कॅन वी यूज माऊ inhibitors in the treatment of depression? हो. Yes. So Yes. MAO inhibitor, if we use these MAO inhibitors, will inhibit metabolism of 5-HT norepinephrine dopamine. So level of this neurotransmitter in synaptic cleft will increase. Decrease. So we have to increase the level of monoamine. So if we use MAO inhibitors, MAO enzyme is involved in metabolism of this monoamine. So if we use MAO inhibitors, metabolism of monoamines will inhibit and level of monoamine will increase. So which MAO inhibitors are more useful? MAO A or MAO B? Oh yeah. So MAO-A inhibitors we use in depression and MAO-B inhibitors we have discussed in Parkinsonism. This MAO-B inhibitor we use in the treatment of Parkinsonism. What are the example of MAO-B inhibitors? Rasagiline, Salagiline. सेलेजिलिन, रासाजिलिन. Rasagiline. ओके, व्हेरी गुड. अजून एक गोष्ट आहे, आपल्याला सिनेप्टिक क्लेपमध्ये ह्या मोनोअमाइनची लेव्हल वाढवायची आहे. तर एक लक्षात घ्या, हे जे 5-HT रिलीज झालेलं आहे, हे 5-HT रिसेप्टरवर ऍक्ट होतं, काही मेटाबोलाइज होतं आणि काही राहिलेलं परत प्री सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये रिअपटेक केलं जातं. आणि त्याच्यासाठी एक ट्रान्सपोर्टर आहे सिरोटोनिन प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनवर, त्याला सिरोटोनिन ट्रान्सपोर्टर असं म्हणतात, म्हणजे व्हेकल. आणि जे नॉर इपिनेफ्रिन रिलीज होतं तो अल्फा बीटा रिसेप्टरवर ऍक्ट होतो, काही मेटाबोलाइज होतं माऊ एन्झाईमनी आणि काही परत प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये घेतला जातो आणि त्यासाठी नॉर इपिनेफ्रिन ट्रान्सपोर्टर वापरला जातो. ओके. सो what will happen if we use drug which inhibit serotonin transporter? जर हा ट्रान्सपोर्टर इनहिबिट झाला तर काय होईल? Reuptake inhibit होईल. सिरोटोनिनचं रिअपटेक प्री सिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये होणार नाही. नाही. पण सिरोटोनिनची लेवल कशात वाढेल? सिनॅप्टिक क्लेप मध्ये Cleft. राहील. मग सिरोटोनिनची ऍक्शन वाढेल का नाही रिसेप्टरवर? हो. वाढेल. तसंच नॉरइपिनेफ्रिन ट्रान्सपोर्टर इनहिबिट झाला जो प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनवर असेल, तर नॉरइपिनेफ्रिन ट्रान्सपोर्टर इनहिबिट झालं तर काय होईल? नॉर Reuptake inhibit होईल आणि त्याची ऍक्शन इकडे रिसेप्टरवर हा, म्हणजे वाढेल. नॉरइपिनेफ्रिनची रिअपटेक इनहिबिट होईल आणि त्यामुळे नॉरइपिनेफ्रिनची लेवल सिनॅप्टिक क्लेप मध्ये वाढेल आणि नॉरइपिनेफ्रिन देन ऍक्ट्स ऑन इट्स रिसेप्टर. Receptor. म्हणजे आपण आपण कोणते ड्रग यूज करू शकतो याच्यासाठी, डिप्रेशनसाठी, जे प्री सिनॅप्टिक न्यूरॉन वर ट्रान्सपोर्टर आहे त्यांचे स्पेसिफिक, ते इनहिबिट करणारे ड्रग आपण यूज करू शकतो. म्हणजेच आता जर सिरोटोनिन ट्रान्सपोर्टर असेल, ओके, जो रिलीज झालेला 5-HT आहे, तो त्यांच्या रिसेप्टरवर ऍक्ट होईल, पोस्ट सिनॅप्टिक रिसेप्टरवर, 5-HT रिसेप्टरवर काही मेटाबोलाइज होईल माऊ एन्झाईमनी आणि काही परत प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये घेतला जातो थ्रू सिरोटोनिन ट्रान्सपोर्टर. तर हे सिरोटोनिन ट्रान्सपोर्टर जर इनहिबिट झालं तर सिरोटोनिनची लेवल म्हणजे ते रिअपटेक इनहिबिट होईल. रिअपटेक इनहिबिट झाल्यामुळं सिरोटोनिन सिनॅप्टिक क्लेप मधून परत प्री सिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये जाणार नाही, तो सिनॅप्टिक क्लेप मध्येच राहील आणि त्याची ऍक्शन मग रिसेप्टरवर जास्त होईल. आणि त्याचप्रमाणे नॉरइपिनेफ्रिन जे रिलीज झालेलं आहे, काही नॉरइपिनेफ्रिन मेटाबोलाइज होईल माऊ एन्झाईमनी, पण काही जो रिअपटेक होतोय, ओके, नॉरइपिनेफ्रिन ट्रान्सपोर्टरनी, तो जर ते रिअपटेक इनहिबिट केलं तर नॉरइपिनेफ्रिनची लेव्हल सिनॅप्टिक क्लिपमध्ये वाढेल आणि पोस्ट सिनॅप्टिक रिसेप्टरवर ऍक्शन वाढेल. म्हणजेच आपण कोणते ट्रान्सपोर्टर इनहिबिट करणारे ड्रग देऊ शकतो? Serotonin reuptake inhibitor and noradrenaline reuptake inhibitor. ओके, सिरोटोनिन. तर हे ड्रग अवेलेबल आहे त्यामुळे आपण ते देऊ शकतो. आता
यामध्ये हे ड्रगही आपण यूज करू शकतो, सिरोटोनिन ट्रान्सपोर्ट इनहिबिटर, जे सिरोटोनिन रिअपटेक इनहिबिटर, नॉरएपिनेफ्रिन रिअपटेक इनहिबिटर. तर ही ओव्हरऑल काही गोष्टी मी तुमच्याशी डिस्कस केलेल्या आहे. आता आपण क्लासिफिकेशन बघूया. क्लासिफिकेशन वर काही ग्रुप्स तुमच्या ऑलरेडी लक्षात येते जातात. आवाज क्लिअर नाही आहे का? मला मेसेज आलाय सरांचा एका. येतोय सर आहे चांगला. क्लिअर, नेट प्रॉब्लेम त्यांना. काय काय? ओके. सरांकडे नेटवर्क नसेल सर, आम्हाला ते येतोय. ओके. आंबी सरांकडे नसेल. ओके, ठीक आहे. ओके ओके, नेटवर्क प्रॉब्लेम असेल. माझ्या साईडला तर आहे नेटवर्क, ठीक आहे. आता कोणते ड्रग आपल्याला हे अँटी डिप्रेसंट एकदम शॉर्ट मध्ये आणि सिंपल याच्यात लक्षात ठेवायचं आहे. डिटेल मध्ये तुम्ही जर त्रिपाठीत पाहिलं तर खूप डिटेल मध्ये आहे. तितकं तुमच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचं नाही, आणि डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ते कॉमनली यूजही होत नाही. म्हणजे आपल्या यासाठी आपल्याला प्रिस्क्रिप्शन आपण डे टू डे म्हणजे अँटी सायकोटिक किंवा अँटी डिप्रेसंट हे ड्रग जास्त करून सायकेट्रिस्ट स्पेशालिस्ट आहेत तेच प्रिस्क्राईब करतात. त्यामुळं एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा क्वेश्चन, लॉंग क्वेश्चन आणि शॉर्ट नोट पॉइंट ऑफ व्ह्यूच आपल्याला प्रिपेअर करायचे. आता बघा, तुम्हाला मी सांगितलं माऊ इनहिबिटर्स, आणि दुसरे काय आहेत? रिअपटेक इनहिबिटर्स. ते आपण पहिले क्लिअर करूया. आता माऊ इनहिबिटर्स मध्ये काय आहे? काही माऊ इनहिबिटर्स असे आहेत की ते माऊ ए आणि ऍज वेल एज माऊ बी एन्झाईमला इनहिबिट करतात. त्यांना आपण कोणते म्हणतो? नॉन सिलेक्टिव्ह माऊ इनहिबिटर्स. आणि काही आहेत ते सिलेक्टिव्ह माऊ ए इनहिबिटर्स आहेत. सिलेक्टिव्ह माऊ ए इनहिबिटर्स. तर याच्यापैकी बेटर टू यूज दिस सिलेक्टिव्ह माऊ ए इनहिबिटर. त्यांच्याबरोबर साईड इफेक्ट कमी आहे. तर नॉन सिलेक्टिव्ह माऊ इनहिबिटर्स कोणते आहेत? ट्रायनिलसिप्रोमाइन आणि आयसोकार्बोक्साझाइड. आता ऍटलिस्ट एक नाव लक्षात ठेवा, ट्रायनिलसिप्रोमाइन. ओके. आयसोकार्बोक्साझाइड हा अजून एक ड्रग आहे. आणि सिलेक्टिव्ह माऊ ए इनहिबिटर मोक्लोबेमाइड आणि क्लोर्जिलिन. तर यापैकी कोणता ड्रग ऐकलाय का तुम्ही? नाही. नाही सर. आता ते जास्त यूज पण होत नाही, कारण त्यांचे काही साईड इफेक्ट आहेत. म्हणजे डिप्रेशन ट्रीट करण्यासाठी आता जास्त करून SSRI यूज केले जातात किंवा SNRI. तर माऊ इनहिबिटर्स पण आपण डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये यूज करत नाही, कारण त्याचे साईड इफेक्ट आहेत काही. काय साईड इफेक्ट आहे ते आपण नंतर पाहणारच आहे. तर त्यामुळं ते जास्त यूज होत नाही साईड इफेक्ट मुळे. रिअपटेक इनहिबिटर. मग आता काही ड्रग असे आहेत ते दोन्ही रिअपटेक इनहिबिट करतात, म्हणजे सिरोटोनिन रिअपटेक आणि नॉरएपिनेफ्रिन. आणि काही सिलेक्टिव्हली फक्त सिरोटोनिन रिअपटेक इनहिबिट करतात. तर त्याविषयी मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे कोणकोणते ड्रग आहेत. तर त्यामध्ये एक ग्रुप आहे ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट. ऐकलाय तुम्ही ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट? हो सर. ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट ड्रग. ओके. तर ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट मध्ये काही ड्रग असे आहेत ते नॉर ऍड्रेनालिन आणि 5-HT रिॲप्टेक दोन्ही चांगल्या प्रकारे इनहिबिट करतात. ओके. त्यामध्ये कोणते ड्रग आहेत? इमिप्रॅमाइन आहे, ॲमिट्रिप्टिलिन आहे, ओके, ट्रायमिप्रॅमाइन आहे, क्लोमिप्रॅमाइन आहे, ओके. त्यानंतर डोक्झेपाइन आणि डोथेपाइन हे ड्रग आहेत. तर ते तुम्हाला थोडक्यात असं लक्षात ठेवायचं आहे की ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट हे नॉरएड्रेनालिन आणि 5-HT रिअपटेक दोन्ही इनहिबिट करतात. त्यातले दोन्ही चांगल्या प्रकारे इनहिबिट करणारे ड्रग कोणते आहेत? इमिप्रॅमाइन, ॲमिट्रिप्टिलिन, ट्रायमिप्रॅमाइन, क्लोमिप्रॅमाइन, ओके. त्यानंतर डोक्झेपाइन आणि डोथेपाइन. आणि त्यानंतर काही ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट आहेत ते दोन्ही करतात, पण त्यातल्या त्यात प्रिडॉमिनंटली विचारलं तर ते नॉर ऍड्रेनालिनचा अपटेक इनहिबिट करतात. मग हे ड्रग यूज केल्याने रिअपटेक इनहिबिट झाल्यामुळं सिनॅप्टिक क्लेपमध्ये कशाची लेवल वाढणार आहे? नॉरएड्रेनालिनची
आणि 5-HT. 5-HT. तर जे ड्रग प्रिडॉमिनंटली फक्त नॉरएड्रेनालिन अपटेक इन्हिबिट करतात त्यात डेसिप्रामाइन आहे, नॉरट्रिप्टिलिन आहे. ओके. तर इमिप्रामाइन स्वतः ऍक्टिव्ह आहे आणि डेसिप्रामाइन त्याचाच मेटाबोलाइट आहे, तो पण ऍक्टिव्ह आहे. ॲमिट्रिप्टिलिन स्वतः ऍक्टिव्ह आहे आणि त्याचा मेटाबोलाइट ऍक्टिव्ह मेटाबोलाइट आहे नॉरट्रिप्टिलिन, तो पण ऍक्टिव्ह आहे. त्याचप्रमाणे अमोक्झेपाइन आणि रिबोक्झेटिन हे प्रिडॉमिनंटली एन अपटेक इन्हिबिट करतात. त्यांना काही प्रमाणात 5-HT रिअपटेक इन्हिबिशन आहे, पण प्रिडॉमिनंटली एन अपटेक इन्हिबिट करतात. तर हे दोन्ही जर लक्षात राहत नसेल ग्रुप असे, तर फक्त ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंटचे 2-3 नावं लिहा. म्हणजे तुम्हाला इमिप्रामाइन, ओके, ॲमिट्रिप्टिलिन, डेसिप्रामाइन माहिती आहे, नॉरट्रिप्टिलिन माहिती आहे, क्लोमिप्रामाइन माहिती आहे. तर ऍटलिस्ट नावं तुम्ही 4-5 लिहू शकता. एकाच ह्याच्यात लिहिलं तर चालतं ना सर हे? चालेल चालेल, काही म्हणजे हा टॉपिक शॉर्ट नोट साठी. ट्रायसायक्लिक अँटी हे का केलं मी डिव्हिजन, तुम्हाला माहित पाहिजे की 2 ग्रुप आहेत असे. नाही लक्षात आलं तरी ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशन ड्रग्स इनहिबिट नॉर ॲड्रेनालिन ॲज वेल ॲज 5-HT रिअप्टेक. बरोबर, लक्षात आलं. नॉर ॲड्रेनालिन सिरोटोनिन दोन्ही रिअप्टेक इनहिबिट करतात, एवढी सोपी मेकॅनिझम आहे. दोन्ही रिअप्टेक इनहिबिट करतात आणि ड्रग 2-4 नावं लक्षात ठेवायचे. आता दुसरा जो ग्रुप आहे हा पण तुम्हाला माहित असेल, SSRI, सिलेक्टिव्ह सिरोटोनिन रिअप्टेक इन्हिबिटर. मग हा सिलेक्टिव्हली कोणत्या रिअप्टेक इन्हिबिट करणार आहे? सेरोटोनिन. सिरोटोनिनचा. ओके, सिलेक्टिव्ह सिरोटोनिन रिअप्टेक इन्हिबिटर. त्यामध्ये फ्लुऑक्सेटिन आहे, पॅराऑक्सेटिन आहे, फ्लुऑक्सॅमाइन आहे, सिटॅलोप्राम आहे, इसिटॅलोप्राम आहे, सर्ट्रॅलिन आहे आणि डॅपोक्झेटिन आहे. तर आता हे नावं सगळे अवघड आहे बरं का. त्यातले 2-2, 3-3 नावं, 4 नावं जरी लक्षात ठेवले मोर दॅन सफिशियंट आहे. म्हणजे 4-4 नावं करायचे, बाकीचे नाही केले तरी चालेल एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. तर आता SSRI मधले कोणते ड्रग्स तुम्ही ऐकलेत? माझ्यामध्ये सिटॅलोप्राम ऐकलं असेल, इसिटॅलोप्राम ऐकलं, फ्लुऑक्सेटिन, सर्टॅलिन. सर्ट्रॅलिन ऐकले, फ्लोक्झेटिन. फ्लुऑक्झेटिन. म्हणजे 4 नावं SSRI ची तुम्ही लिहू शकता. सिटॅलोप्राम, इसिटॅलोप्राम, सर्ट्रालिन आणि फ्लुऑक्झेटिन. आणि फ्लुऑक्झेटिनचाच भाऊ पॅराऑक्झेटिन. ओके. अजून एक डॅपोक्झेटिन. ते तिन्ही सांगू शकतो, फ्लुऑक्झेटिन, पॅराऑक्झेटिन, डॅपोक्झेटिन. तर यातले 3-4 नावं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशन आणि SSRI मध्ये काय फरक आहे? हे फक्त 5-HT करतात SSRI आणि सिलेक्टिव्ह सिरोटोनिन. नॉरएड्रेनालिन आणि 5-HT दोन्ही करतात. तर ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशन 5-HT आणि नॉरएड्रेनालिन दोन्ही करतात. अजून एक महत्वाचा पॉइंट मी सांगणार आहे, तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट हे दोन्ही रिअपटेक इन्हिबिट करतात, पण त्यांना काही ऍडिशनल ऍक्शन आहेत आणि त्याच्यामुळे ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशनचे साईड इफेक्ट जास्त आहेत. जसं आपण कन्व्हेन्शनल अँटीसायकोटिक ड्रग बघितले होते पहा, क्लोरप्रोमॅझिन, हॅलोपेरिडॉल, बरोबर. तर त्यांना D2 अँटागोनिस्टिक ऍक्शन होती, पण ऍडिशनल काय ऍक्शन होत्या? अँटीकोलिनर्जिक ऍक्शन होती, बरोबर आहे. त्यानंतर अल्फा ब्लॉकिंग ऍक्शन होती, अँटी हिस्टॅमिनिक ऍक्शन होती. ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंटला सुद्धा ऍडिशनल ऍक्शन आहे आणि त्याच आहे अँटी कोलिनर्जिक. ओके, अँटी कोलिनर्जिक हे फार महत्वाचा पॉइंट मी डिस्कस करत आहे. अँटी कोलिनर्जिक. दुसरं काय आहे? अल्फा ब्लॉकिंग, अँटी कोलिनर्जिक, अल्फा ब्लॉकिंग. आणि तिसरी जी आहे ती अँटी हिस्टॅमिनिक, अँटी हिस्टॅमिनिक. आणि ते ऍक्शन SSRI बरोबर नाहीत. मग हे SSRI चं ऍडव्हान्टेज झालं का डिसएडव्हान्टेज? ऍडव्हान्टेज. ऍडव्हान्टेज. ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशन बरोबर अँटीकोलिनर्जिक साईड इफेक्ट, ड्रायनेस ऑफ माउथ, कॉन्स्टिपेशन, युरिनरी डिटेन्शन, ब्लरिंग ऑफ विजन. अल्फा ब्लॉकिंग मुळे पोस्चरल हायपोटेन्शन, अँटी हिस्टॅमिनिक मुळे सिडेशन, वेट गेन, हे ऍडव्हर्स इफेक्ट दिसून येतात. ते SSRI बरोबर दिसतील का? नाही. नाही. तर हा डिफरन्स पण तुम्हाला लक्षात ठेवायचा. एक्झाम मध्ये तुम्हाला जो क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे, व्हॉट आर द एक्झाम्पल ऑफ SSRI and tricyclic antidepressant and mention advantages of
SSRI ओव्हर ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसन ऍडव्हान्टेजेस आणि याच्यात ऍडिशनल व्हॉट आर द युजेस ऑफ अँटी डिप्रेसन ड्रग इतकं करायचंय. मेकॅनिझम तर तुमच्या लगेच क्लिअर झालेत. माऊ बी इन्हिबिटर काय करणार आहे, रिअपटेक इन्हिबिटर काय करणार आहे. तर माऊ ए इन्हिबिटर्स बाय इन्हिबिटिंग माऊ एन्झाइम these drug will inhibit metabolism of monoamines. So level of monoamines will increase 5-HT and norepinephrine level in the synaptic cleft is increase. तर माऊ इन्हिबिटर्स हे मोनोअमाइनचं मेटाबॉलिझम इन्हिबिट करतात, ते क्लिअर झालं. रिअपटेक इन्हिबिटर हे प्रीसिनॅप्टिक रिअपटेक इन्हिबिट करतात, त्याच्यामुळे सिनॅप्टिक क्लेप मध्ये मोनोअमाइनची लेवल वाढते. ओके. ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसन दोन्ही रिअपटेक इन्हिबिट करतात, नॉरएड्रेनालिन आणि 5-HT. SSRI फक्त 5-HT रिअपटेक इन्हिबिट करतात. ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशनला ऍडिशनल अँटीकोलिनर्जिक अल्फा ब्लॉकिंग अँटी हिस्टॅमिनिक ऍक्शन आहे. तर एवढे पॉइंट तुमचे क्लिअर झालेत. ओके. आता तिसरा जो रिअपटेक आहे त्याला SNRI म्हणतात. काय म्हणतात? SNRI. व्हॉट इज SNRI? SNRI म्हणजे सिरोटोनिन आणि नॉर इपिनेफ्रिन रिअपटेक इन्हिबिटर. काय नाव आहे त्यांच्यामध्ये SNRI मध्ये? MCQ ला येऊ शकतं. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज SNRI? व्हेनलाफ्लेक्झिन, डुलॉक्सिटिन, डेसव्हेनलाफ्लेक्झिन. ऐकलेत का तुम्ही याच्यातले कोणते? Duloxetine. डुलॉक्सिटिन. ओके. व्हेनलाफ्लेक्झिन कशासाठी यूज होतं असं काही? व्हेनलाफ्लेक्झिन, डुलॉक्सिटिन आणि डेसव्हेनलाफ्लेक्झिन. तर हे SNRI. मग हे कोणते रिअपटेक इन्हिबिट करणार आहे? सिरोटोनिन आणि नॉरइपिनेफ्रिन. Norepinephrine. मग आता ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशन मध्येही तेच आहे. ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशन पण 5-HT रिअपटेक इन्हिबिट करताय आणि नॉरइपिनेफ्रिन रिअपटेक. ओके. नॉरएड्रेनालिन हे पण तेच आहे. मग यांच्यात फरक काय आहे? तर ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशनला जे ऍडिशनल ऍक्शन आहे अँटीकोलिनर्जिक, अँटी हिस्टॅमिनिक, अल्फा ब्लॉकिंग, ती ऍक्शन यांना नाही. म्हणजे ते फक्त सिरोटोनिन नॉरइपिनेफ्रिन रिअपटेक इन्हिबिट करतात. ऍडिशनल ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशनला जे ऍक्शन आहे ते यांना आहेत का? नाही. म्हणजे ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशन पेक्षा SNRI काय आहेत? Safe. सेफ आहे, साईड इफेक्ट कमी आहेत. आणि रिसेंटली काही अटिपिकल अँटी डिप्रेशन मार्केटमध्ये आलेत. अटिपिकल नाव याच्यासाठी आहे की त्यांची ऍक्शन ही जी आपण पाहिलेली आहे टिपिकल अँटी डिप्रेशन त्यांच्यापेक्षा वेगळी असते. आता त्यामध्ये मी डिटेल जाणार नाही कारण ते ऍक्शन खूप कन्फ्युजिंग आहेत. त्यामुळं फक्त अटिपिकल अँटी डिप्रेशनचे नावं तुम्हाला माहित पाहिजे. यामध्ये आय थिंक मियान सेरीन ऐकलंय का तुम्ही? नाही. Bupropion ऐकलेलं फक्त. ब्युप्रोपियन कशासाठी? स्मोकिंग सेजेशन साठी देतात सर. येस येस. बुप्रोपियॉन स्मोकिंग सिजेशन साठी देतात. MCQ आहे तो. तर ट्रॅझॅडोन, मियानसेरिन, मिर्टाझॅपिन, बुप्रोपियान, टियानेप्टिन, ॲटोमोक्झेटिन हे अटिपिकल अँटी डिप्रेसंट आहे. तर दोन नावं लक्षात ठेवा. त्याच्यापेक्षा जास्त नाही लक्षात राहणार कारण नावं खूप अवघड आहेत. ओके. तर प्रत्येक याच्यातले एक एक दोन दोन नावं तुम्हाला लक्षात पाहिजे. आपल्याला हा फक्त क्वेश्चन मधले ड्रगचे नावं डिफिकल्ट असल्यामुळं आता ठीक आहे, आता तुम्ही वाचताय लक्षात राहताय सोपं वाटतं, पण काहींना युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये ते क्लिक व्हायला डिफिकल्ट आहे. त्यामुळं ऍटलिस्ट दोन दोन तीन तीन नावं जरी लक्षात राहिली तरी मोर दॅन सफिशियंट आहे. तर क्लासिफिकेशन मी डिस्कस केलेलं आहे. तर मेकॅनिझम ऑफ ऍक्शन जी आहे टिपिकल अँटी डिप्रेशनची त्यामध्ये कोणते येतात? ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशन, माऊ इन्हिबिटर, SSRI बरोबर, आणि SNRI. त्या सगळ्या वेगवेगळ्या मेकॅनिझमनी जरी ऍक्ट होत असले म्हणजे त्यांचे मेकॅनिझम जरी हे असेल तरी पण त्यांचं अल्टिमेटली एम असं आहे की हे ड्रग सिनॅप्टिक क्लेप मधली कसली लेवल वाढवणार आहे? आयदर 5-HT ची किंवा नॉरएड्रेनालिनची किंवा दोघांची. बरोबर, किंवा दोघांची. आणि यांची लेवल वाढल्यामुळं त्यांची ऍक्शन कशावर होणार आहे? पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनवर. आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनवर ऍक्शन वाढली तर देर इज इन्क्रीज
transcription of BDNF. What is BDNF? Brain derived. Okay. Neurotropic. Yes. तर ब्रेन डिराइव्ह न्यूरोट्रॉपिक फॅक्टरची लेव्हल वाढली आणि त्याच्यामुळं न्यूरोजेनेसिस, न्यूरोनल प्लास्टिसिटी इन्क्रीज होईल आणि सिम्पटम्स ऑफ डिप्रेशन इम्प्रूव्ह होईल. तर माऊ इनहिबिटर्स कसे ऍक्ट होता? बाय इनहिबिटिंग मेटाबॉलिझम ऑफ मोनोअमाइन्स. लक्षात आलं तुमच्या हे? ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेशन कशी ऍक्ट होता? बाय इनहिबिटिंग नॉरएपिनेफ्रिन अँड 5-HT reuptake, but they have additional anticholinergic, alpha blocking, and antihistaminic action. SSRI selectively inhibit reuptake of which 5-HT. 5-HT and SNRI inhibit both serotonin and 5-HT reuptake, but these drugs do not have additional anticholinergic, alpha blocking, and antihistaminic action. तर लक्षात आलं ओव्हरऑल मेकॅनिझम. Yes, sir. आणि हे सगळे ड्रग दिले तर सिनेप्टिक क्लेपमध्ये 5 मोनोअमाइनची लेवल वाढेल आणि त्याच्यामुळं त्यांची ऍक्शन पोस्ट सिनेप्टिक न्यूरॉनवर होईल, रिसेप्टरवर, पोस्ट सिनेप्टिक रिसेप्टरवर, आणि त्यामुळं BDNF ची लेवल वाढेल आणि न्यूरोजेनेसिस होऊन सिम्पटम्स ऑफ डिप्रेशन इम्प्रूव्ह होतील. ओके, ठीक आहे. तर आता तेच दिलेलं आहे पहा. Tricyclic antidepressant inhibit reuptake of 5-HT and noradrenaline. Tricyclic antidepressant have additional anticholinergic, alpha blocking, and antihistaminic properties. SSRI selectively inhibit reuptake of 5-HT. SNRI selectively inhibit reuptake of 5-HT and NA. SNRI do not have anticholinergic, alpha blocking, and antihistaminic property. त्याच SSRI ला पण ह्या property नाहीत. SSRI also do not have anticholinergic, alpha blocking, and antihistaminic property. And MAO inhibitors, the spelling mistake आहे, MAO पाहिजे. Inhibitor inhibit metabolism of monoamines like norepinephrine, 5-HT, and dopamine, and level of monoamines is increased. ओके, आता इंडिव्हिज्युअल ड्रग विषयी आपण डिस्कस करणार आहोत. इंडिव्हिज्युअल ग्रुप विषयी. इंडिव्हिज्युअल ड्रग तुम्हाला कोणीही विचारणार नाही. ओके, तर माऊ इनहिबिटर्स तुम्हाला मी डिस्कस केलेत. किती टाईपचे आहेत? सॉरी, माऊ एन्झाइम्स किती टाईपचे आहेत? माऊ ए आणि माऊ बी. माऊ ए इन्व्हॉल्व इन मेटाबॉलिझम ऑफ नॉरएड्रेनालिन, 5-HT, and dopamine. But MAO-B preferentially metabolize which? Dopamine. So we have discussed MAO-B inhibitor we use in Parkinsonism, and MAO-A inhibitor we use in treatment of depression. आपल्याकडं नॉन सिलेक्टिव्ह माऊ इनहिबिटर पण आहे आणि आपल्याकडं नॉन सिलेक्टिव्ह माऊ इनहिबिटर पण आहेत आणि सिलेक्टिव्ह माऊ ए इनहिबिटर्स पण आहेत. ओके ओके, तर आता यामध्ये काही गोष्टी मी एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू डिस्कस करणार आहेत किंवा वायवा तुम्हाला विचारला जाऊ शकतात माऊ इनहिबिटर्स विषयी. तर नॉन सिलेक्टिव्ह माऊ इनहिबिटर ट्रायनिल सिप्रोअमाइन आहे, आयसोकार्बोक्झाझाइड आहे, आणि सिलेक्टिव्ह माऊ ए इनहिबिटर मोक्लोबेमाइड आणि क्लोरजिलिन आहेत. तर हे आपण यूज करू शकतो. तर ट्रायनिल सिप्रोअमाइन आणि आयसोकार्बोक्झाइड काय आहे? नॉन सिलेक्टिव्ह आहेत. आणि हाऊ दे इनहिबिट माऊ एन्झाइम? irreversibly. So non-selective irreversible MAO inhibitor आहे. मोक्लोबेमाइड आणि क्लोरजिलिन काय आहे? They selectively inhibit MAO enzyme and they inhibit enzyme reversibly. So adverse effect कोणाबरोबर कमी असतील मग? रिव्हर्सिबल MAO, selective MAO A inhibitor which inhibit enzyme reversibly. नॉन सिलेक्टिव्ह मध्ये माऊ ए पण इनहिबिट होईल, माऊ बी पण होईल, आणि ते इरिव्हर्सिबली इनहिबिट करत असल्यामुळं मोनोअमाइनची लेवल काय होऊ शकते? खूप वाढू शकते ना. मोनोअमाइन इतकीच झाले, सिरोटोनिन, नॉरएड्रेनालिन, डोपामाइन, तरी सुद्धा प्रॉब्लेम आहेच ना. लक्षात आलं? तर त्यामुळं नॉन सिलेक्टिव्ह इरिव्हर्सिबल माऊ इनहिबिटर पेक्षा सिलेक्टिव्ह माऊ ए रिव्हर्सिबल इनहिबिटर दोन ग्रुप पैकी बेटर आहेत. Okay, so by inhibiting MAO enzyme, these drugs responsible for inhibition of metabolism of monoamines like 5-HT, noradrenaline, their level in synaptic cleft is increase. आता
यामध्ये अजून एक क्वेश्चन विचारला जातो, चीज रिएक्शन. बहुतेक आपण चीज रिएक्शन एएनएस मध्ये डिस्कस केली होती, बरोबर आहे? आठवते हो तुम्हाला? सर. Yes, sir. हा, Yes, तर sir. ते आता मी परत एक थोडक्यात डिस्कस करतो आणि काही ड्रग इंटरॅक्शनही तुमच्याशी डिस्कस करतोय. एक्झाम मध्ये लगेच म्हणजे एकदम महत्वाचं नाही, पण वायवात विचारली चीज रिॲक्शन तर तुम्हाला टायरॅमिन हा ड्रग माहित आहे. तुम्ही जेव्हा एएनएस आपण तो पार्ट डिस्कस केला होता, सिम्पॅथेटिक ड्रग्स, ॲड्रिनर्जिक ड्रग्स, त्याला इनडायरेक्टली ऍक्टिंग ड्रग्स जे आहेत त्याच्याच एक निमोनिक मी सांगितलं होतं, इनडायरेक्टली ऍक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक. निमोनिक होतं ताई, ताई. टायरॅमाइन, एम्फिटामाइन इनडायरेक्टली ऍक्टिंग आहे. तर टायरॅमाइन हा एक ड्रग आहे आणि टायरॅमाइन काही फूड मध्ये पण असतो आणि हा इनडायरेक्टली ऍक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक ड्रग आहे. इनडायरेक्टली ऍक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक म्हणजे काय? टायरॅमाइन काय करतो, आपण जेव्हा म्हणजे आता हा टायरॅमाइन ड्रग पण आहे आणि काही फूड मध्ये पण आहे. कोणत्या फूड मध्ये आहे टायरॅमाइन? चीज, बियर, वाईन, रेड वाईन, पिकल, हीट, मीठ, मीठ, फिश, त्यानंतर ईस्ट एक्स्ट्रॅक्ट, ओके, योगर्ट मध्ये पण आहे. ओके, तर त्याच्यात सगळ्यात टायरॅमिन आहे आणि हा टायरॅमिन हा मोनोअमाइन आहे. तर हा जो टायरॅमिन फूड मधला आहे, जर हे फूड घेतलं तर टायरॅमिन आपल्या शरीरात रिलीज होतो आणि हा कशाने मेटाबोलाइज होतो लिव्हर मध्ये? मोनोअमाइन मग एन्झाईम. मोनोअमाइन ऑक्सिडेज एन्झाईम, बरोबर आहे? जर आपण मोनोअमाइन ऑक्सिडेज इस्पेशली नॉन सिलेक्टिव्ह इरिव्हर्सिबल इन्हिबिटर, ट्रॅनिलसिप्रोमाइन सारखे नॉन सिलेक्टिव्ह इरिव्हर्सिबल इन्हिबिटर जर चीज बरोबर यूज केले, त्याच्याबरोबर चीज घेतलं माऊ इन्हिबिटर बरोबर, जो नॉन सिलेक्टिव्ह इरिव्हर्सिबल इन्हिबिटर आहे, तर काय होईल? तर काय होईल? हायपरटेन्शन. यस. तर ह्या चीज मध्ये, ओके, ह्या कोणते पण फूड जर घेतले या माऊ इन्हिबिटर बरोबर, समजा चीज घेतला पेशंटने, तर पेशंट माऊ इन्हिबिटर वर आहे, चीज घेतलं, तर चीज मधून काय रिलीज होईल? टायरॅमाइन. आणि टायरामेंट. लिव्हर मध्ये टायरॅमिन मेटाबोलाइज कशाने होतोय? माऊ एन्झाईमने. आता हे माऊ एन्झाईमच इन्हिबिट झाले म्हणजे इन्हिबिट आहे ड्रगने, तर टायरॅमिनचं मेटाबोलिझम होईल का? नाही. मग टायरॅमिन काय होतं, ब्रेन मध्ये एंटर होतो आणि ब्रेन मध्ये तो काय करतो? इट इज इनडायरेक्टली ऍक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक. तो नॉर ॲड्रेनालिनचे जे न्यूरॉन आहे, ॲड्रिनर्जिक न्यूरॉन म्हणू शकतो, त्यांच्या प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये एंटर होतो. आणि हा टायरॅमिन काय करतो? आपल्याला माहिती आहे, ॲड्रिनर्जिक न्यूरॉन मध्ये, प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये, वेसिकल मध्ये काय स्टोअर असतं? नॉर ॲड्रेनालिन. तर इनडायरेक्टली ऍक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक टायरॅमाइन काय करतो? व्हेसिकल मध्ये एंटर होतो, प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये जाऊन, आणि व्हेसिकल मधलं कसलं रिलीज वाढवतो, कशाला डिस्प्लेस करतो? नॉर्डेन. नॉर ॲड्रेनालिन. नॉर ॲड्रेनालिन सिनॅप्टिक क्लेप मध्ये येऊन अल्फा बीटा रिसेप्टरवर ऍक्ट होतो आणि नॉर ॲड्रेनालिन एक्सिस रिलीज झाल्यामुळं इट रिझल्ट्स इन हायपरटेन्सिव्ह क्रायसिस. काय होतं? हायपरटेन्सिव्ह क्रायसिस. त्याला चीज रिॲक्शन असं म्हणतात. म्हणजे चीज रिॲक्शन मध्ये सिव्हिअर हायपरटेन्शन डेव्हलप होतं. कोणत्या पेशंट मध्ये? जे पेशंट कशावर आहेत? माऊ माऊ इन्हिबिटर आहे, इरिव्हर्सिबल. माऊ इन्हिबिटर, मेनली नॉन सिलेक्टिव्ह इरिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल. इन्हिबिटर. जे माऊ ए सिलेक्टिव्ह इन्हिबिटर आहे ते रिव्हर्सिबल आहे, त्यांच्याबरोबर चान्सेस कमी आहे. कमी. तर हाऊ विल यू ट्रीट दिस hypertensive crisis? Phentolamine is the drug of choice for cheese reaction. कोणता ड्रग आहे? फेंटोल. पेंटोलामाइन. ओके, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ते कोणत्या ग्रुपचा आहे फेंटोलॅमाइन? अल्फा ब्लॉकर. रिव्हर्सिबल अल्फा ब्लॉकर. अल्फा ब्लॉकर. व्हेरी गुड. ठीक आहे. तर फेंटोलॅमाइन इज द ड्रग. तर चीज रिॲक्शन लक्षात आली तुमच्या? चीज येस. रिॲक्शन लक्षात आली? वायवात जर विचारलं तर सांगता येईल? ओके, त्याची येस. ट्रीटमेंट सांगता येईल? ओके. आता सिरोटोनिन सिंड्रोम आपण डिस्कस करणार आहोत. तर
सिरोटोनिन सिंड्रोम काय आहे? ओके, तर जर आपण एस एस आर आय असतील, एस एन आर आय असतील किंवा ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट असतील, जर आपण माऊ इन्हिबिटर्स वर पेशंट आहे आणि त्या पेशंटमध्ये हे ड्रग दिले तर सिरोटोनिन सिंड्रोम होऊ शकतो. ओके, आता त्यामध्ये आपण सिरोटोनिन सिंड्रोमचे मॅनिफेस्टेशन वगैरे तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही, कारण हे ड्रग दिल्याने एस एस आर आय किंवा एस एन आर आय किंवा ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसन, तर याच्यामुळे सिरोटोनिनची लेवल सिनॅप्टिक क्लेपमध्ये वाढणार आहे आणि त्यात प्लस पेशंट माऊ इन्हिबिटर वर आहे. म्हणजे जो सिरोटोनिन वाढलेला आहे त्याचं मेटाबॉलिझम होईल का? नाही होणार. म्हणजे सिरोटोनची लेवल काय होईल? अजून वाढेल. वाढेल. आणि त्यामुळं सिरोटोनिन सिंड्रोम डेव्हलप होतो. ओके ओके, तर सिरोटोनिन सिंड्रोम, ओके, त्यामध्ये काय मॅनिफेस्टेशन असू शकतात? तर सिरोटोनिन सिंड्रोम मध्ये ॲजिटेशन, त्यानंतर ट्रिमर्स, अकॅथेसिया, आता हे लक्षात ठेवायची गरज नाही, हायपर रिफ्लेक्सिया, ओके, रिजिडिटी, तर काही असे मॅनिफेस्टेशन त्यामध्ये दिसून येतात. तर आता सिरोटोनिन सिंड्रोम जर अवॉइड करायचा असेल तर माऊ इन्हिबिटर्स आणि हे ड्रग एकत्र द्यायला पाहिजे का नाही? नाही. नाही. तर एस एस आर आय आणि माऊ इन्हिबिटर एकत्र दिले किंवा एस एन आर आय किंवा ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसन आणि माऊ इन्हिबिटर, म्हणजे कोणताही रिअपटेक इन्हिबिटर जर माऊ इन्हिबिटर बरोबर दिला तर सिरोटोनिन सिंड्रोमची रिस्क आहे. त्याच्यामुळं त्यामध्ये गॅप असणं गरजेचं आहे. त्यामुळं टू अवॉइड दिस फेटल कंडिशन, एस एस आर आय असतील किंवा एस एन आर आय असतील किंवा ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट असतील शुड शुड बी स्टार्टेड 14 days आफ्टर डिस्कंटिन्युएशन ऑफ माऊ इन्हिबिटर. का? कारण त्या गॅपमध्ये माऊ एन्झाईम रिजनरेट होईल. ओके, आणि त्याच्यामुळं सिरोटोनिन सिंड्रोमची रिस्क राहणार नाही. आता आपण पेथिडिनच्या मेटाबॉलिझम मध्ये पण बघितलं होतं. पेथिडिनचं मेटाबॉलिझम मध्ये डिमिथायलेशन रिॲक्शन पण आहे, हायड्रोलायसिस रिॲक्शन पण आहे. ओके, आणि पेथिडिन डिमिथायलेशन रिॲक्शननी नॉरपेथिडिन मध्ये कन्वर्ट होतो, बरोबर आहे, आणि हायड्रोलायसिस रिॲक्शननी इनएक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होतो. आणि पेथिडिनचं हायड्रोलायसिस हे माऊ एन्झाईमने होतं. तर माऊ इन्हिबिटर यूज केले तर पेथिडिनचं हायड्रोलायसिस इनएक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये होईल का? नाही. 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 आणि त्यामुळे जो पण पेथिडिन आहे नाही. डिमिथायलेशन रिॲक्शनने कशात कन्वर्ट होईल? नॉरपेथिडिन. आणि आपण पाहिलंय नॉरपेथिडिन जर नॉरपेथिडिन. वाढला तर एक्साइटरी इफेक्ट येतो. ओके, एक्साइटरी. तर ही माऊ इन्हिबिटर आणि पेथिडिनची इंटरॅक्शन आहे. माऊ इन्हिबिटर असणाऱ्या पेशंट मध्ये जर पेथिडिन यूज केला तर त्याचा कोणता मेटाबोलाइट वाढतो? नॉरपेथिडिन. कारण पेथिडिनचं कन्व्हर्जन हे हायड्रोलाइज मेथिडिन जो आहे तो हायड्रोलायसिस रिॲक्शननी मेटाबोलाइज होत नाही, कारण हायड्रोलायसिस रिॲक्शनसाठी मऊ एन्झाईम लागतं आणि ते ड्रगनी इनहिबिट झालेलं आहे. आणि त्यामुळं पेथिडिनचं हायड्रोलायसिस नाही झालं तर दुसरं जे मेटाबॉलिक रिॲक्शन आहे पेथिडिनची, डिमिथायलेशन रिॲक्शन, तर त्या रिॲक्शननी पेथिडिन कशात कन्वर्ट होईल मग? नॉरपेथिडिन. आणि Norepinephrine. नॉरपेथिडिन हा एक्साइटरी इफेक्ट प्रोड्यूस करतो. तर नॉरपेथिडिन फॉर्मेशन, पेथिडिन पासून नॉरपेथिडिनचं फॉर्मेशन कोणत्या पेशंट मध्ये जास्त होतं? जे पेशंट कशावर आहेत? माऊ इन्हिबिटरवर. माऊ इन्हिबिटर. तर ही एक इंटरॅक्शन आहे. तर सिरोटोनिन सिंड्रोम, पेथिडिन सिरोटोनिन वाढल्यामुळेच होतो ना सर हा सिंड्रोम जास्त प्रमाणात? कशात? सिरोटोनिन सिंड्रोम. हा, सिरोटोनिन वाढल्यामुळं. तसं त्यामध्ये आता एस एन आर आय यूज करत असताना तर नॉरएड्रेनालिन पण वाढणार आहे. ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट यूज केलं तर नॉरएड्रेनालिन पण वाढणार आहे. तर सिरोटोनिन सिंड्रोम त्याला नाव दिलं कारण सिरोटोनिनची लेवल वाढते. मेनली हे एस एस आर आय बरोबर आपण डिस्कस करत आहोत, परंतु तो एस एन आर आय किंवा ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट त्यांच्या बरोबर पण होऊ शकतो, कारण त्यात पण सिरोटोनिन रिअपटेक इनहिबिट होतं ना.
तर सिरोटोनिन सिंड्रोम सिरोटोनिन वाढल्यामुळे होतो. ओके. आता ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट ड्रग्सचे नावं तुम्हाला मी सांगितलेले आहेत. काही नावं सांगता येतील तुम्हाला? ट्रायसायक्लिक ट्रिप्टिलिन, ॲमिट्रिप्टिलिन, नॉरट्रिप्टिलिन, इमिप्रॅमाइन, ट्रिप्टिलिन, इमिप्रॅमाइन, डिसेमिप्रॅमाइन, डेसिप्रेमाइन आणि क्लोमिप्रॅमाइन तुम्ही सांगू शकतात. ओके ओके, क्लोमिप्रॅमाइन. ओके, तर काही एक्झाम्पल म्हणजे तुम्ही सांगू शकतात. बरोबर आहे. ॲमिट्रिप्टिलिन, नॉरट्रिप्टिलिन, इमिप्रॅमाइन, डेसिप्रॅमाइन, अजून एक क्लोमिप्रॅमाइन. तर हे सगळे ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट आहे. दे इनहिबिट विच रिअपटेक, ते ब्लॉक प्रीसिनॅप्टिक नॉरएपिनेफ्रिन ट्रान्सपोर्टर. They also block serotonin transporter present presynaptically. By blocking this transporter, these drugs increase level of noradrenaline and 5-HT in synaptic cleft, and these neurotransmitter then act on postsynaptic receptor, their respective receptor, and it results in increased transcription of BD. BDNF BDNF. किंवा increased Brain synthesis activation. of BDNF पण म्हणू शकता सोप्या भाषेत. And due to that, there is increased neurogenesis and improvement in the symptoms. But tricyclic antidepressant have additional anticholinergic, alpha blocking and antihistaminic action. त्यामुळे त्यांचे ड्रॉबॅक काय? अँटीकोलिनर्जिक साईड इफेक्ट त्यांना दिसणार आहे. अल्फा ब्लॉकिंग मुळे पोस्चरल हायपोटेन्शन दिसणार आहे. अँटीहिस्टॅमिनिक मुळे सिडेशन आणि वेट गेन दिसणार आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आता फार्मेकोलॉजिकल ऍक्शन्स काय आहे ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट ड्रगच्या? आता हे ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट ड्रगचे आपण पाहत होतो. ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट ड्रग, तर यांना जे आहे ना, जे आपण डिप्रेशनचे पेशंट म्हणतो, त्यामध्ये ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट ड्रग दिल्यानंतर इम्प्रुव्हमेंट ही 2 ते 3 आठवड्यांनी दिसून येते. म्हणजे स्लो ऑनसेट ऑफ ऍक्शन हा एक पॉइंट ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंटचा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्या मानाने SSRI फास्ट ऍक्टिंग आहे. तर हे SSRIचा अजून एक ऍडव्हान्टेज मी तुमच्याशी डिस्कस आहे. म्हणजे इथं वेटिंग पिरियड आहे 2 to 3 weeks. आफ्टर 2 to 3 weeks ऑफ ट्रीटमेंट, मूड इज ग्रॅज्युअली इलिव्हेटेड. ओके, patient becomes more communicative, start talking, taking interest in self and surrounding, awakening in night is reduced. बरोबर आहे. तर हे CNS ऍक्शन दिसणार आहे. इम्प्रुव्हमेंट पेशंट मध्ये होणार आहे, परंतु किती वेळ लागणार आहे? 2 ते 3 आठवडे. त्यानंतर इम्प्रुव्हमेंट होणार आहे. म्हणजे यांना ऍक्शन येण्यासाठी वेळ लागतो ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट ड्रगला. हा एक त्याचा ऍडिशनल ड्रॉबॅक आता इथे दिसला आहे. दे लोअर द सीझर थ्रेशोल्ड. तुम्हाला मी सांगितलंय खूप सारे ड्रग CNS वर जे ऍक्ट होणार आहे ते काय करतात? सीझर थ्रेशोल्ड कमी करतात. त्यामुळे फिट किंवा कन्व्हर्जन प्रेसिपिटेट होतं. अँटीसायकोटिक पण आपण बघितलेत ना. ओके, ते पण ते करतात. ANS पॉइंट ऑफ व्ह्यू अँटीकोलिनर्जिक आणि अल्फा ब्लॉकिंग ऍक्शन आहे. त्या अँटीकोलिनर्जिक साईड इफेक्ट दिसणार आहे ड्रायनेस ऑफ माउथ, ब्लरिंग ऑफ विजन, कॉन्स्टिपेशन, युरिनरी रिटेन्शन. ऍक्च्युली आता हे युरिनरी रिटेन्शन जो आहे पॉइंट, तो साईड इफेक्ट आहे डिप्रेशनच्या पेशंटमध्ये. पण सेम ऍक्शन एन्युरेसिसच्या पेशंटमध्ये बेनिफिशियल आहे. म्हणजे बेड वेटिंग करतात लहान मुलं, एन्युरेसिस, त्याच्यासाठी आपण इमिप्रॅमाइन नावाचा ड्रग यूज करतो. त्यांना ऍडिशनल अँटीकोलिनर्जिक ऍक्शन आहे म्हणून. म्हणजे ते अँटीडिप्रेसंट आहे इमिप्रॅमाइन, पण ऍडिशनल अँटीकोलिनर्जिक ऍक्शन मुळे कोणता यूज आहे त्याचा? एन्युरेसिस. urinary retention. ओके, युरिनरी रिटेन्शन ही ऍक्शन झाली. मग कोणत्या कंडिशन मध्ये यूज करणार? जे मुलं Bed रात्री बेडमध्ये करतात, Bed wetting. बेड वेटिंग, त्यात यूज करणार. पोस्चरल हायपोटेन्शन अल्फा ब्लॉकिंग ऍक्शन आहे. अँटीहिस्टॅमिनिक सिडेशन, वेट गेन करू शकतो. तर हे झाले फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन. आता ऍडव्हर्स इफेक्ट ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट ड्रगच्या पाहिजेत आपल्याला. त्याच्या आधी CVS ऍक्शन आणि फार्मॅकोकायनेटिक पार्ट पाहूया. CVS, तर पोस्चरल हायपोटेन्शन तर तुम्हाला लक्षात आलंय. CVS रिलेटेड आपण ते पण ऍड करू शकतो. ओके, पोस्चरल हायपोटेन्शन. व्हॉट इज द इफेक्ट ऑन द हार्ट रेट? देर इज Bradycardia. Yeah. Tachycardia. नॉट ब्रॅडिकार्डिया, टॅकिकार्डिया. Tachycardia. पोस्चरल हायपोटेन्शन ठीक आहे. पोस्चरल हायपोटेन्शन ही अल्फा ब्लॉकिंग ऍक्शन आहे. त्याच्यामुळे उलट रिफ्लेक्स टॅकिकार्डिया होतो. प्लस
ह्या ड्रगला अँटीकोलिनर्जिक ऍक्शन आहे पहा, बरोबर आहे. प्लस हे ड्रग नॉर इपिनेफ्रिन किंवा नॉर ॲड्रेनालिनचं रिअपटेक इन्हिबिट करतात. मग नॉर ॲड्रेनालिनची ऍक्शन काय होणार आहे? पोटेन्शिएट पोटेन्शिएट. वाढणार आहे. नॉर ॲड्रेनालिन हार्टवर जर ऍक्ट झालं तर काय करणार आहे? हार्ट रेट वाढणार, टॅकिकार्डिया म्हणजे टॅकिकार्डिया आणि पोस्चरल हायपोटेन्शन. हायपोटेन्शन तुम्हाला आता ईसीजी चेंजेस तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहेत. अँटीडिप्रेशन ड्रग, ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेशन ड्रग responsible for T wave suppression or inversion, and risk of arrhythmia is increased because noradrenaline Noradrenaline. potentiating and anticholinergic, म्हणजे टॅकिकार्डिया, पोस्चरल हायपोटेन्शन, त्यानंतर टी वेव्ह सपरेशन और इन्व्हर्जन आणि इन्क्रीज रिस्क ऑफ अॅरिथमिया हे ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेशन ड्रगचे काय झालेत? साईड इफेक्ट Idea. झालेत. ओके, साईड इफेक्ट झालेत सीव्हीएस रिलेटेड, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. फार्मॅकोकायनेटिक, दिस ड्रग्स वेल ऍब्सॉर्ब ओरली, एक्सटेन्सिव्हली प्लाझ्मा प्रोटीन बाउंड, लॉंग ऍक्टिंग आहे, त्यामुळे आपण बेड टाइमला देऊ शकतो. ओके, कारण सिडेशन ऍडव्हर्स इफेक्ट आहे, त्यामुळं जर सकाळी दिले तर दिवसभर सिडेशन राहू शकतं. तर सिडेशन पॉइंट ऑफ व्ह्यू आपण बेड टाइमला देऊ शकतो. मग आता हे ऍडव्हर्स इफेक्ट बघा आहे ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेशन ड्रगचे. अँटीकोलिनर्जिक साईड इफेक्ट तुम्हाला आता लक्षात राहतील. त्याचप्रमाणे सिडेशन, मेंटल कन्फ्युजन, weakness, there is increased appetite and weight gain, seizure threshold is reduced, so fits may precipitate. त्यानंतर स्वेटिंग, फाईन ट्रिमर्स, टॅकिकार्डिया, पोस्चरल हायपोटेन्शन, increased risk of arrhythmia, sexual distress, हे ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेशन ड्रगचे साईड इफेक्ट आहे. तर फार्मेकोलॉजिकल ऍक्शन कळल्या तर ते दिसून येतात. आता याच्यामध्ये फक्त स्वेटिंग आणि फाईन ट्रिमर्स कशामुळे होतं ते क्लिअर नाहीये. ऍक्च्युली अँटीकोलिनर्जिक ऍक्शन मुळे काय व्हायला पाहिजे? ड्रायनेस व्हायला पाहिजे. पण आता याच्यात मेन्शन केलं एक्झॅक्ट रिझन मलाही माहित नाही, तर ते नाही लक्षात राहिलं तरी बाकीचे आपण जे लॉजिकल साईड इफेक्ट आहेत तेवढे जरी मेन्शन केले तरी ठीक आहे. तर यामध्ये सीव्हीएस रिलेटेड ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे इम्पॉर्टंट आहेत. आहेत. अँटीकोलिनर्जिक ऍक्शन मुळे काय होतात, त्यानंतर अँटी हिस्टॅमिनिक ऍक्शन मुळे काय होतं, सिडेशन, वेट गेन, हे लक्षात ठेवायचे आहे. सेक्शुअल डिस्ट्रेस अजून एक ऍडव्हर्स इफेक्ट आहे. तर हे ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेशन ड्रगचे ऍडव्हर्स इफेक्ट. SSRI त्यामध्ये ड्रग्स तुम्ही फ्लुऑक्सिटिन, सिटॅलोप्राम, इसिटॅलोप्राम, सर्ट्रालिन, पॅरॉक्सिटिन, डॅपोक्सिटिन हे ड्रग्स लक्षात ठेवायचे. तर SSRI चे 3-4 नावं, 4 नावं तुम्हाला टिप ऑफ टंग पाहिजेत. हे ड्रग्स सिलेक्टिव्हली सेरोटोनिन रिअपटेक इन्हिबिट करतात. दे डू नॉट इन्हिबिट नॉरएपिनेफ्रिन रिअपटेक. त्यामुळं सिनॅप्टिक क्लिपमध्ये 5-HT ची लेवल वाढते आणि त्यामुळं 5-HT ची ऍक्शन पोस्ट सिनॅप्टिक रिसेप्टरवर होऊन ब्रेन डिराईव्ह न्यूरोट्रॉपिक फॅक्टर ची जे आहे त्याची लेवल वाढते आणि देर इज इम्प्रुव्हमेंट इन द सिम्पटम ऑफ डिप्रेशन. ही स्लाइड सर्वात महत्वाची आहे. व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ SSRI ओव्हर ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेशन ड्रग? बरोबर. मग त्यांना कोणकोणते ऍक्शन्स नाहीये? ऍडिशनल अँटीकोलिनर्जिक ऍक्शन नाहीये, बरोबर. अल्फा ब्लॉकिंग ऍक्शन नाहीये आणि अँटी हिस्टॅमिनिक ऍक्शन. ओके, तर यांच्यामुळं याच्यामध्ये काय आहे की म्हणजे अँटीकोलिनर्जिक साईड इफेक्ट यांचे दिसणार नाहीये. अल्फा ब्लॉकिंग ऍक्शन नसल्यामुळं पोस्चरल हायपोटेन्शनचे चान्सेस कमी आहे. ओके, त्यानंतर अँटी हिस्टॅमिनिक ऍक्शन नसल्यामुळे सिडेशन लेस प्रॉमिनंट आहे. ओके, वेट गेन पण कमी आहे, लेस कॉमन. ओके, तर हे तर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ओके, त्याचप्रमाणे आता अँटीकोलिनर्जिक ऍक्शन नाही, प्लस याने पोटेन्शिएटिंग ऍक्शन नाही, त्यामुळं पाल्पिटेशन आणि अरेथमियाची रिस्क पण काय असेल? कमी असेल. ओके, आणि एल्डरली पेशंट मध्ये ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेशन ड्रग यूज केले मेल पेशंट मध्ये तर कसली रिस्क असते? युरिनरी रिटेन्शनची. पहिलेच BHP आहे, त्याच युरिनरी रिटेन्शन होऊ शकतं. मग एल्डरली मेल मध्ये ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेशन पेक्षा कोणते चांगले आहे? SSRI. आणि याची सेफ्टी मार्जिन
ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट पेक्षा आहे. हाय आहे. ओके. आणि ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंटला 2 ते 3 आठवडे लॅग पिरियड होता. तसा यांची ऍक्शन ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट पेक्षा क्विक आहे. म्हणजे ऑनसेट ऑफ ऍक्शन पण क्विक आहे. म्हणजे ऑनसेट ऑफ ऍक्शन क्विक आहे, सेफ्टी मार्जिन जास्त आहे, आणि कोणते ऍडव्हर्स इफेक्ट याच्याबरोबर कमी आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. लक्षात आलं? तर ही स्लाइड सर्वात महत्वाची आहे. तर क्लासिफिकेशन नंतर तुम्हाला 2 मार्कला जर विचारलं तर ऍडव्हान्टेजेस ऑफ SSRI ओव्हर ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट, ओके, हे तुमचे टिप ऑफ टंगच पाहिजे 2 मार्कसाठी. ओके. तर हे डिफरन्शिएट करतो तसं लिहावं लागेल का असं नाही एवढं नाही, लिहिलं तरी डायरेक्ट ऍडव्हान्टेजेस ऑफ SSRI ओव्हर ट्रायसायक्लिक अँटी डिफरन्स विचारला तर मग मेकॅनिझम वगैरे सगळंच आलं. मग फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स कोणत्या रिसेप्टरवर आहे कोणत्या नाही, मग त्याच्यावरून ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज येते. म्हणजे तुम्हाला तो क्वेश्चन मोठा करावा लागेल डिफरन्स विचारला तर, एक्झाम्पल ऍड ओके. करायचे. फक्त असं विचारलं राईट टू एक्झाम्पल ऑफ SSRI, राईट डाऊन ऍडव्हान्टेजेस ऑफ SSRI ओव्हर ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट, तर 2 नावं लिहायची आणि 7 ऍडव्हान्टेजेस लिहायचे. त्यातले 4-5 जरी आठवले तरी मोर दॅन इनफ आहे. 2 पैकी 2 मार्क भेटून जातात. ठीक आहे. तर SSRI वेल ऍब्सॉर्ब ओरली, हायली प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग आहेत. काही SSRI मायक्रोझोमल एन्झाईम इनहिबिटर्स आहे. यांच्यात ऍडव्हर्स इफेक्ट एवढे नाहीत. आणि GIT ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे, नॉसिया, वोमिटिंग, डायरिया, हे इन्सोमनिया करतात आणि सेक्शुअल डिसफंक्शन ही यांच्याबरोबर दिसून येतं. तर ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशन बरोबर पण आहे, SSRI बरोबर आहे. आणि हे SSRI दे इंटरफिअर विथ प्लेटलेट फंक्शन, सो abnormal ब्लिडिंग मे ऑकर विथ SSRI. तर नॉसिया, ओमेटिंग, डायरिया, GIT ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे, सेक्शुअल डिसफंक्शन लक्षात ठेवायचे. तर SSRI खूप ठिकाणी यूज केले जाते, परंतु काही ठिकाणी आपल्याला TCA लागतं. म्हणजे जसं तुम्हाला एन्युरिसिस म्हणलो आपण, त्यांना SSRI यूज करू शकतो का आपण? नाही. 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 तिथं आपल्याला अँटीकोलिनर्जिक ऍक्शन वाला पाहिजे, मग आपण काय यूज करणार? ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट. बरोबर आहे. तर SSRI चे जर युजेस विचारले, आता मी SSRI चे युजेस पण मेन्शन केलेले आहेत, त्यानंतर ओव्हरऑल अँटी डिप्रेसंट ड्रगचे युजेस मेन्शन केलेले आहे. तर SSRI चे जर युजेस विचारले तुम्हाला, तर हे 10-11 युजेस आहे. एंडोजिनस डिप्रेशन तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, पहिला यूज. त्यानंतर ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, काहींना एखादी गोष्ट रिपीट रिपीट करायची सवय असते, त्यामध्येही आपण SSRI देऊ शकतो. ओके. पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, ओके, त्यामध्येही आपण देऊ शकतो. त्यानंतर इटिंग डिसऑर्डर, बुलिमिया, त्यामध्येही आपण SSRI देऊ शकतो. प्री मेन्स्ट्रुअल टेन्शन सिंड्रोम असेल, पॅनिक डिसऑर्डर असतील, फोबिया असेल, त्यामध्येही आपण SSRI देऊ शकतो. कंपल्सिव्ह बाईंग, यातही SSRI देऊ शकतो. आता हे काहींना म्हणजे गरज नसताना परचेस करायची सवय असते. आता याच्यामध्ये SSRI कोणत्या मेकॅनिझमने इफेक्टिव्ह काय त्याविषयी डिटेल नाही, फक्त मे बी ह्याच मेकॅनिझममुळे ते इफेक्टिव्ह असतील. क्लेप्टोमॅनिया नावाच्या याच्यामध्येही SSRI आपण देऊ शकतो. क्लेप्टोमॅनिया तुम्हाला माहीतच असेल की काही टीप टीप काही काय चोरी करण्याची हा, हे असते. चोरी करण्याची सवय असते, क्लेप्टोमेनिया. तर त्यामध्येही आपण देऊ शकतो. प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन, त्यानंतर एन्झायटी डिसऑर्डर्स मध्येही आपण SSRI देऊ शकतो. तर हे सर्व SSRI चे युजेस आहे. म्हणजे डिप्रेशन, अँटी डिप्रेशन ड्रग म्हटलं तर डिप्रेशन यूज आपल्या लक्षात येतो, पण डिप्रेशन सोडून काय युजेस आहेत? ओके, डिप्रेशन सोडून काय युजेस आहे ते क्लिक होत नाही. ओके, ते क्लिक होत नाही. तर हे SSRI चे युजेस आहे. म्हणजे काही फोबिया स्टेटमध्ये, पॅनिक स्टेटमध्ये, एन्झायटीमध्ये त्यात यूज करतो. स्ट्रेस डिसऑर्डर मध्ये, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, प्रीमेन्स्ट्रुअल टेन्शन सिंड्रोम त्यात यूज करतो. इटिंग डिसऑर्डर मध्ये यूज करतो. आणि त्याचप्रमाणे बाकी कंडिशन जे आहेत त्यातही आपण ते यूज करतो.
ओके. आता ओव्हरऑल अँटी डिप्रेशनचे युजेस आपण पाहणार आहोत. तर एंडोजिनस डिप्रेशन तर आहेच. ओके. ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, आता याच्यामध्ये कोणता SSRI यूज करतात किंवा ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशन ड्रग यूज करतात त्याविषयी नाही लक्षात राहिलं तरी चालेल, कारण ते लक्षात ठेवणं सोपं नाही. तर OCD आणि फोबिक स्टेटमध्ये SSRI पैकी आपण फ्लोऑक्सिटिन यूज करू शकतो आणि PCM मध्ये क्लोमिप्रामाइन. एन्झायटी डिसऑर्डर मध्ये आपण SSRI यूज करतो अलॉंग विथ बेन्झोडायझेपाइन. न्यूरोपॅथिक पेन मध्ये कोणते ड्रग यूज करता माहिती आहे अँटी डिप्रेशन मधले? ॲमिट्रिप्टिलिन अँड अदर ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशन, जास्त करून ॲमिट्रिप्टिलिन आहे. आणि SNRI जे आहे त्यात डुलॉक्सेटिन ही न्यूरोपॅथिक पेन मध्ये यूज करतात. तर तुम्ही डुलॉक्सेटिन माहित आहे म्हणले पहा, तर मे बी Yes, sir. न्यूरोपॅथिक पेन मध्येही त्याचा यूज असल्यामुळे तुम्हाला तुमच्या त्याच्यामध्ये सर हा डुलॉक्सेटिन. तर म्हणजे आता न्यूरोपॅथिक पेन मध्ये कोणता ड्रग यूज करतात तर ॲमिट्रिप्टिलिन, डुलॉक्सेटिन. त्यानंतर अजून आता अटेन्शन डिफिशियंट हायपर ऍक्टिव्ह डिसऑर्डर मध्येही आपण हे ड्रग अँटी डिप्रेशन यूज करू शकतो. प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन साठी क्लोमिप्रामाइन आहे ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशन, आणि SSRI मध्ये डॅपोक्झेटिन आहे. एन्युरेसिस साठी इमिप्रामाइन आहे. मायग्रेन ॲमिट्रिप्टिलिन यूज करतो, ते प्रोफेलॅक्सिस साठी आपण यूज करतो, मायग्रेन प्रोफेलॅक्सिस साठी. प्रोरायटिस साठी टॉपिकल डोक्झेपाइन आता अवेलेबल आहे, आणि स्मोकिंग सिजेशन साठी तुम्ही सांगितलं बुप्रोपिओन हे पण यूज करतो. म्हणजे डिप्रेशन सोडूनही त्यांचे खूप सारे युजेस आहे, ते तुम्हाला क्लिक झाले पाहिजे जर 2 मार्कला क्वेश्चन आला. ओके. कारण अँटी डिप्रेशन मध्ये यूज करता एवढं लक्षात राहतं, पण बाकीचे लक्षात राहत नाही. म्हणजे OCD झालं, एन्झायटी डिसऑर्डर झालं, फोबिया झालं, न्यूरोपॅथिक पेन झालं, एन्युरेसिस, मायग्रेन, ऍटलिस्ट जे कॉमन आहे मायग्रेन प्रोफेलॅक्सिस, स्मोकिंग सिजेशन मध्ये बुप्रोपिओन आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. तर एक न्यूमोनिक मी तुमच्याशी डिस्कस करतोय लास्ट स्लाइड मध्ये, डिप्रेशन न्यूमोनिक आहे, त्याच्यावरून त्याचे युजेस लक्षात ठेवायचे अँटी डिप्रेशन ड्रगचे. कोणते न्यूमोनिक आहे? डिप्रेशन. ओके. तर डिप्रेशन निमोनिक वरून अँटी डिप्रेशन ड्रगचे निमोनिक यूज लक्षात ठेवायचे. D फॉर डिप्रेशन, एन्युरेसिस, ओके, P वरून फोबिया, प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हणू शकतो किंवा डिस्फोरिक सिंड्रोम, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन. डिप्रेशन, रिकरंट पॅनिक अटॅक. E फॉर इटिंग डिसऑर्डर, त्यालाच आपण काय म्हणतो? बुलिमिया. S फॉर स्मोकिंग सिजेशन, त्यासाठी कोणतं यूज करतो? बुप्रोपिओन. देन डिप्रेशन मध्ये अजून स्ट्रेस डिसऑर्डर, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, त्यात आपण अँटी डिप्रेशन ड्रग यूज करतो. इम्पल्स डिसऑर्डर जे आहेत, क्लेप्टोमेनिया आणि कंपल्सिव्ह बाईंग, याच्यातही अँटी डिप्रेशन ड्रग यूज करतो. OCD, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, आणि न्यूरोपॅथिक पेन. तर हे जे आहे डिप्रेशन नावावरूनच आपल्याला त्याचे युजेस अँटी डिप्रेशन ड्रगचे लक्षात ठेवायचे आहेत. तर अँटी डिप्रेशन टॉपिक ब्रीफमध्ये मी डिस्कस केलेला आहे. अटिपिकल अँटी डिप्रेशन ड्रग्स नाही तुम्ही केले तरी चालू शकतात. जास्त करून क्वेश्चन SSRI आणि ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशन यांचा डिफरन्स किंवा ऍडव्हान्टेजेस ऑफ SSRI ओव्हर ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशन असाच येतो, आणि युजेस ऑफ अँटी डिप्रेशन. समजलाय टॉपिक? हो सर. ओके. तर हो ज्यांनी आधी केलेला असेल त्यांना म्हणजे ओव्हरऑल आज खूप सोपं वाटलं असेल, पण काहींचा झालेला नसेल तर त्यांना हे सगळे ड्रग नवीन असल्यामुळे थोडे अवघड पण वाटले असेल. पण ठीक आहे, आता लेक्चर झाल्यानंतर तुम्ही एकदा 15-20 मिनिटात सगळं कव्हर करा, कारण आता असं नाही की तुम्हाला रिव्हिजनला चान्स आहे, कारण 8 तारखेला एक्झाम आहे. त्यामुळे तुम्हाला जे करायचंय ते 100% कॉन्सन्ट्रेशननी करायचंय. म्हणजे आत्ताचं लेक्चर झालं तर 15-20 मिनिटात अँटी डिप्रेशन अर्ध्या तासात तुमचं क्लिअर झाला पाहिजे, परत त्याला वाचायची गरज नाही पडली पाहिजे. अशा दृष्टीने अटेम्प्ट झाले पाहिजे क्वेश्चन, त्या दृष्टीने तुम्हाला फायनल करून टाकायचं आहे. म्हणजे रेअर जरी क्वेश्चन आले तरी आपले आन्सर तयार पाहिजे.
ओके